मध्य भारतात एका संपूर्ण प्रदेशाचा नकाशा नव्याने रेखाटला जातोय आणि हे काम करतंय पोलाद आणि कॉन्क्रीट. ही गोष्ट आहे एका अशा पायाभूत सुविधेची जी अनेक दशकं शांत असलेल्या एका भागाला जाग करतेय आणि लाखो लोकांचं भविष्य बदलण्याचं वचन देतेय. पण हे फक्त रुळांबद्दल नाहीये. ही गोष्ट आहे तब्बल 78 वर्षांच्या प्रतीक्षेची, पिढ्यानपिढ्यांच्या संघर्षाची आणि शेवटी पूर्ण झालेल्या एका स्वप्नाची. बीड जिल्ह्याची कहाणी या बदलाला एक मानवी चेहरा देते. खरं तर रेल्वेची अनुपस्थितीच तिथल्या विकासाच्या थांबलेपणाचं प्रतीक बनली होती. मग प्रश्न पडतो की अचानक असं काय बदललं, इतकी वर्ष का नाही आणि आत्ताच का? याचं उत्तर रुळांच्या मागे दडलेलं आहे. राजकीय धोरणांमधल्या बदलांमध्ये, प्रचंड आर्थिक गुंतवणुकीत आणि एका अशा दूरदृष्टीत जे जवळजवळ एक शतकभर अस्तित्वातच नव्हतं. चला तर मग यामागचं रहस्य उलगडूया. आजच्या या विश्लेषणात आपण काय काय पाहणार आहोत ते बघूया. आपण सुरुवात करूया या प्रदेशाच्या लांबलेल्या प्रतीक्षेपासून. मग या बदलामागची आर्थिक ताकद समजून घेऊ. त्यानंतर सध्या सुरू असलेल्या भव्य प्रकल्पांचा तपशील पाहू आणि शेवटी या नव्या पोलादीकरणाचा मराठवाड्याच्या भविष्यासाठी नेमका काय अर्थ आहे यावर विचार करूया. चला तर मग कथेच्या मुळाशी जाऊया. हा आहे बीड जिल्हा. रेल्वेशिवायचं त्याचं अस्तित्व हे जणू काही संपूर्ण मराठवाड्याच्या प्रादेशिक दुर्लक्षाचं प्रतीक बनलं होतं. विचार करा, दळणवळणाची साधनं नसल्यामुळे इथला औद्योगिक आणि सामाजिक विकास अनेक दशकांसाठी अक्षरशः थांबला होता. आणि बीडच्या रेल्वे लाईनचा प्रवास किती मोठा आणि खडतर होता हे या टाईमलाईनवर स्पष्ट दिसतंय. 1995 मध्ये या प्रकल्पाची फक्त कागदावर नोंद झाली, पण त्याला खरी गती मिळाली 2014 नंतर. आणि अखेर 2025 मध्ये अहिल्यानगर ते बीड दरम्यान पहिली रेल्वे धावली आणि आता संपूर्ण प्रकल्प 2026 पर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष ठेवण्यात आलं आहे. बीडची ही एकट्याची गोष्ट नाही. ही गोष्ट आपल्याला त्या मोठ्या धोरणात्मक बदलाकडे घेऊन जाते ज्यामुळे हा सगळा विकास शक्य झाला. आणि हा बदल आहे आर्थिक तरतुदींमधला, ज्याने विकासाच्या एका नव्या युगाची दारं उघडली. हे आकडे बघा, ते या बदलाची तीव्रता स्पष्ट करतात. 2009 ते 2014 या काळात महाराष्ट्राला रेल्वेसाठी वर्षाला सरासरी मिळायचे 1171 कोटी रुपये. आणि 2025-26 मध्ये हाच आकडा कुठे पोहोचलाय तर तब्बल 23,778 कोटी रुपयांवर, म्हणजे 20 पटींहून अधिक वाढ. याच प्रचंड निधीमुळे आज कागदावरचे प्रकल्प प्रत्यक्षात जमिनीवर उतरत आहेत. या वाढलेल्या निधीमुळे संपूर्ण राज्यातच प्रकल्पांची एक लाट आली आहे, पण तिचा सर्वात मोठा परिणाम मराठवाड्यात दिसतोय. आपण इथे काही किलोमीटरच्या रस्त्यांबद्दल नाही बोलत आहोत, आपण बोलतोय हजारो किलोमीटरचे नवीन रेल्वे मार्ग, जुन्या मार्गांचं आधुनिकीकरण आणि संपूर्ण नेटवर्कच्या पुनर्रचनेबद्दल. एप्रिल 2025 पर्यंतची स्थिती पाहिली तर महाराष्ट्रात तब्बल 38 रेल्वे प्रकल्प सुरू होते. एकूण लांबी 5,000 किलोमीटरपेक्षा जास्त आणि खर्च जवळपास 90,000 कोटी रुपये. पण इथे फक्त नवीन मार्गांची संख्या महत्त्वाची नाहीये, दुहेरीकरणावर दिलेला भर बघा. याचा सरळ अर्थ असा होतो की सध्याच्या नेटवर्कची क्षमता प्रचंड वाढवली जात आहे, जेणेकरून भविष्यात जास्त मालगाड्या आणि प्रवासी गाड्या धावू शकतील. आणि या सगळ्या प्रकल्पांच्या केंद्रस्थानी आहे एक शहर, छत्रपती संभाजीनगर. या शहराला एक हब म्हणून विकसित केलं जात आहे आणि या हबमधून विविध दिशांना नवीन रेल्वे मार्ग एखाद्या चाकाच्या स्पोकप्रमाणे जोडले जात आहेत. हे हब आणि स्पोक मॉडेल संपूर्ण मध्य महाराष्ट्राची कनेक्टिव्हिटी कायमची बदलणार आहे. हे ते 4 मुख्य मार्ग आहेत जे संभाजीनगर हबमधून निघत आहेत. पश्चिमेला पुण्याची लाईन महाराष्ट्राच्या औद्योगिक केंद्राशी जोडते. दक्षिणेकडचा बीड धाराशिव मार्ग जो एका ऐतिहासिकदृष्ट्या दुर्लक्षित भागाला विकासाच्या प्रवाहात आणतो. उत्तरेकडचा चाळीसगाव मार्ग थेट उत्तर भारतासाठी एक महत्त्वाचा शॉर्टकट तयार करतो आणि पूर्वेकडील परभणी दुहेरीकरण एका व्यस्त मार्गावरची क्षमता वाढवतं. हे सगळे प्रकल्प वेगवेगळ्या टप्प्यांवर आहेत. काहींचे सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजे DPR सादर झाले आहेत, तर काहींच्या निविदा लवकरच निघणार आहेत. पण या सगळ्या प्रकल्पांमध्ये एक मार्ग असा आहे जो एक प्रचंड मोठं आणि अद्वितीय अभियांत्रिकी आव्हान सादर करतो. तो म्हणजे उत्तरेकडील चाळीसगाव मार्ग आणि तो ओलांडणार असलेला ऑट्रम घाट. आता हे आव्हान नेमकं काय आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला ग्रेडियंट ही संकल्पना समजून घ्यावी लागेल.
सोप्या भाषेत सांगायचं तर ग्रेडियंट म्हणजे रेल्वे रुळांचा उतार किंवा चढ. ट्रेनचा वजन आणि सुरक्षिततेमुळे हा उतार खूपच कमी ठेवावा लागतो. रस्त्यांच्या तुलनेत तर तो जवळजवळ नगण्य असतो. आणि याच ग्रेडियंटच्या तांत्रिक मर्यादेमुळे ऑट्रम घाटातून रेल्वेसाठी तब्बल 17.5 किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करावा लागतोय. हो, 17.5 किलोमीटर. हा भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगद्यांपैकी एक असेल. या उलट रस्त्यांसाठी फक्त 5.2 किलोमीटरचा बोगदा पुरेसा आहे. या तुलनेवरूनच या कामाची भव्यता आणि यात लागणारं अभियांत्रिकी कौशल्य आपल्या लक्षात येतं. बरं, आता या प्रकल्पांच्या प्रत्यक्ष परिणामांबद्दल बोलूया. हे रूळ फक्त अंतर कमी करत नाहीत, तर ते ह्या प्रदेशाच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनात खूप मोठं परिवर्तन घडवून आणत आहेत. उदाहरणार्थ, हा नवीन चाळीसगाव मार्ग मराठवाड्याला थेट उत्तर भारताशी जोडेल. याचा परिणाम दिल्लीपर्यंतचं अंतर तब्बल 336 किलोमीटरने कमी होईल. याचा अर्थ वेळ, इंधन आणि वाहतूक खर्चात मोठी बचत. आणि ही रेल्वे फक्त माणसांसाठी नाहीये, तर एका मोठ्या औद्योगिक क्रांतीचा कणा आहे. दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर म्हणजेच DMIC संभाजीनगर परिसरात जवळपास 90,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आणतोय. आणि हे रेल्वे रूळ त्या नवीन कारखान्यांना बंदरांपर्यंत आणि बाजारपेठांपर्यंत जोडण्यासाठी अत्यावश्यक आहेत. पण या प्रगतीची एक दुसरी बाजूही आहे, एक मानवी किंमत. प्रत्येक किलोमीटरचा रूळ अशा जमिनीवर टाकला जातो जी कधी कुणाचं घर होतं, कुणाचं शेत होतं किंवा कुणाच्या उपजीविकेचं साधन होतं. त्यामुळे भूसंपादन हा या विकासाचा सर्वात आव्हानात्मक आणि अनेकदा वेदनादायी भाग ठरतो. एक उदाहरण बघूया. फक्त संभाजीनगर परभणी मार्गाच्या दुहेरीकरणासाठी 2,924 मालमत्ता संपादित केल्या जाणार आहेत. हा फक्त एक आकडा नाहीये. या आकड्यामध्ये हजारो कुटुंब आहेत ज्यांच्या जीवनावर या प्रकल्पाचा थेट परिणाम होतोय. पण या सगळ्या आव्हानांच्या पलीकडे एक मोठी गोष्ट आहे. हे सर्व प्रकल्प एकत्रितपणे मराठवाड्यासाठी एका नवीन आर्थिक कण्याचं काम करत आहेत, ज्यामुळे हा प्रदेश विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील होऊ शकेल. आणि हा नवा कणा अनेक पातळ्यांवर काम करेल. एकीकडे तो DMIC सारख्या औद्योगिक केंद्रांना बंदरांशी जोडेल. दुसरीकडे वेरूळ आणि शनी शिंगणापूर सारख्या पर्यटन आणि तीर्थक्षेत्रांना चालना देईल. शेतकऱ्यांना त्यांच्या मालासाठी मोठ्या बाजारपेठा उपलब्ध करून देईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सामान्य माणसाचा प्रवास सोपा, वेगवान आणि स्वस्त करेल. तर या सगळ्याच्या शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न उरतो. ही प्रचंड गुंतवणूक आणि अभूतपूर्व गतीने उभारला जात असलेला हा पोलादी कणा अनेक दशकांपासून विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या या प्रदेशाचं नशीब खरोखरच बदलू शकेल का? याचं उत्तर तर येणारा काळच देईल.